समाजाच्या एकतेसाठी, विकासासाठी, भल्यासाठी एकत्रित काम करतील, तेव्हा हा हा जो बालिशपणा आहे की हे जे आहे की जे आरक्षण घेऊन गब्बर झालेली आहेत आणि त्यांना इतरांना ते जसं आरक्षण इतरांसाठी नाहीच आहे फक्त आमच्याचसाठी असे म्हणणारी जी माणसं आहेत यांनी बाबासाहेबाच्या सामाजिक न्यायाची भूमिका एकदा समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून हा जो विषय आहे हा सामाजिक आणि संविधानिक न्यायाचा विषय आहे. सर्वांसाठी जर असेल तर ते सर्वांना मिळालं पाहिजे. ह्या भूमिकेतून कालचा निर्णय झाला त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. सगळ्या अनुसूचित जाती जमातींनी हे स्वागत केलं पाहिजे. यातून आपसामध्ये भांडणं होणार नाही, फूट पडणार नाही आणि तो वारंवार पुढे आणणारा विषय की यामुळे याच्यामध्ये सूचित राष्ट्रपतीच्या अधिकारात ढवळाढवळ होते, हस्तक्षेप होते. आता हे हजारो न्यायाधीशांनी आता हे सांगितलेलं आहे. मागच्या 5 अरुण मिश्रा चे खाली जे घटनापीठ होतं 5 जणांचं त्याच्यातही हा विषय झालेला आहे. त्यांनीही नाकारलेला आहे आणि आताही नाकारलेला आहे. आणि म्हणून हा हस्तक्षेप होत नाही, उलट पक्षी या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका या निर्णयामध्ये आहे. आणि म्हणून सगळ्यांनी, सगळ्या दलित बांधवांनी, सगळ्या अनुसूचित जाती जमातींना हा जे वंचित आहे, जे हजारो वर्षांपासून ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांच्यासाठी जर आरक्षण असेल तर ही जी विषमता काही लोकांनी घेणं आणि काहीच्या वाट्याला अजिबात न येणं किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचू न देणं ही जी कृती आहे ही ह्या अनुसूचित जातींच्या विषमता निर्माण करणारी. आणि म्हणून ही विषमता निर्माण झालेली होती. ही विषमता दूर करण्याची संविधानाचं एक परिवर्तनाचं जर सूत्र असेल, संविधानाचं दर्जा, सुविधा आणि संधीची समानताचं जर सूत्र असेल, हे मूल्य जर असेल तर संविधानाचा अंमल होण्याची गरज आहे. मला असं वाटतं या निमित्तानं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानं संविधानाचा अंमल आणि संविधानाचा सन्मान होतो. आणि म्हणून हा जो निर्णय आहे मी अनुसूचित जातीतील वंचितांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने तर बघतो, पण त्याही पुढे हा जो निर्णय आहे हा सामाजिक न्यायाचा आणि संविधानाच्या सन्मानाचा निर्णय, त्याची अंमलबजावणीचा निर्णय. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा सन्मान करणारा हा निर्णय जर असेल तर आपण त्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, संविधानाचा सन्मान केला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारच्या काही अफवा पसरू नये किंवा काही खोटं नाटं सांगू नये. याच्यातलं काही तथ्य नाही, भांडणं होणार नाहीत आणि याच्यात काही होणार. राहिला क्रिमी लेअरचा विषय तर मला असं वाटतं तिथं गवई साहेबांनी एवढं सांगितलं आहे की क्रिमियर जसं ओबीसीला क्रिमियर लागतंय तसं यांनाही लागू शकते, यांना लावलं पाहिजे. पण आणि त्याच्यातल्या अजून 1-2 जणांनी त्यांच्या म्हणण्याला समर्थन दिलेलं आहे, परंतु ते लावलंच पाहिजे असे कायदेशीरपणानं त्यांनी सांगितलेलं नाही. ते राज्याला अधिकार दिला. आता लावलं हे अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे हे आरक्षण काही वर्गाचं आरक्षण आहे. तिकडं वर्गाला ते क्रिमी लेअर आहे, वर्गासाठी आहे. जो इतर मागासवर्गीयचा जो हे वर्ग आहे त्या वर्गासाठी. पण हे मुळात अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण हे जातीचं आरक्षण आहे. यांच्यासाठी संविधानामध्ये कुठेही अनुसूचित जाती जमाती वर्ग असा शब्दप्रयोग नाही. हा जातींसाठी आहे. आणि ह्या जातींना आरक्षण याच्यासाठी आहे की ह्या हजारो वर्षांपासूनच्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या आहे, सामाजिक अपंगत्व यांच्या वाट्याला आलेलं आहे. आणि म्हणून ह्या सामाजिक अपंगत्वाच्या दुरुस्तीसाठी त्यांच्यासाठी आरक्षण आहे. म्हणून हे त्यांचं आरक्षण हे सामाजिक आरक्षण आहे, सामाजिक आरक्षण आहे. त्यामुळं यांना क्रिमी लेअर लावता येत नाही जोपर्यंत जात आणि जातीबद्दलचा द्वेष किंवा जातीबद्दलच्या कलुषित भावना ह्या समाजातून संपत नाही तोपर्यंत आम्ही याला क्रिमी लेअर लावता येणार नाही किंवा आरक्षण संपवता येणार नाही. आणि अनेक असे काही म्हणतात की खोटे नाटे की हे आरक्षण संपवायला आले, हे अमक्याचं षडयंत्र आहे. अरे आरक्षण संपवायला नाही, हे आरक्षण उलट त्या लोकांनी ज्यांना तुम्ही मनुवादी अमकं ढमकं असं म्हणता त्याच लोकांनी ही सामाजिक न्यायाची भूमिका आणि संविधानाचा सन्मान करणारे निर्णय घेतले. आणि म्हणून त्यांना असं तुम्हाला असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून हे संपवण्याचं नाही तर हे पुन्हा
अधिक पक्केपणानं हे आरक्षण कसं राहील टिकेल याचा हा प्रयत्न आहे आणि सर्वांना समान संधी आणि समान न्याय समान सुविधा मिळाल्या पाहिजे अशा प्रकारची सामाजिक आणि संविधानिक न्यायाची भूमिका या निर्णयामुळे झाले. या देशातल्या प्रत्येकानं या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतंय. धन्यवाद.